मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपणा सगळ्यांना माझा अगदी मनापासून नमस्कार। प्रेरणा नितीन शिंदे ज्या कळवाला राहतात आणि निखिल शरद पवार डोंबिवलीचे। शिंदे आणि पवार दोन कुटुंब एकत्र येणार आहेत, काय आनंदाचा क्षण आहे। आणि अशा वेळेला या दोन्ही कुटुंबांना खूप शुभेच्छा देऊया। आम्ही लहानपणापासून एकत्र होतो 3री पर्यंत। मी पण तिला फेसबुकवर शोधत होतो, पण ती मला मिळत नव्हती का तर कॉमन नेम असल्यामुळे। सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवरती आम्ही भेटलो। पण जेव्हा तिची स्वतःहून रिक्वेस्ट आली तेव्हा मी थोडा आनंदित झालो की माझी बालपणाची मैत्रीण आता परत माझ्या टचमध्ये आली। पण मी जेव्हा त्याला मेसेज केला तेव्हा त्याचं रिॲक्शन काय आहे हे मला माहिती नव्हतं। त्यावेळी मी जरा खुश झालो होतो तिचा रिक्वेस्ट आल्यावरती। हो, अशी भेट झाली आमची पहिली। अपेक्षा म्हणजे की तिने आता पण तिचं घर खूप उत्तमपणे सांभाळलंय वडील नसताना, तर हेच तिने लग्नानंतर पण कंटिन्यू करावं। लग्नानंतरच्या अपेक्षा मुलीकडच्या वाढतात असं म्हणतात, पण माझ्या अपेक्षा अशा काहीच नाही आहेत। त्याने त्याच्या अपेक्षा ज्या आहेत किंवा त्याच्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्यात हीच माझी अपेक्षा आहे। नमस्कार। 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 द्या ओळख करून। ही माझी आई। नमस्कार। ह्या सासू। नमस्कार। हे सासरे। नमस्कार। ह्या आजी आहेत, निखिलच्या आजी। नमस्कार। नमस्कार। त्यानंतर हे मामा, निखिलचे मामा। नमस्कार मामा। त्या मामी। नमस्कार मामी। हे मोठे दीर। नमस्कार। त्यांची मिसेस, ह्या मोठ्या वहिनी आहेत। नमस्कार। ते मधले दीर। नमस्कार। त्या काकू। नमस्कार काकू। मामांचा मुलगा तो पाठीमागे। नमस्कार। नमस्कार। ते दुसरे मामा। नमस्कार। त्यानंतर आत्या। नमस्कार। त्यांचा नातू। बरं, नमस्कार। त्या वहिनी आहेत, ते दादा। नमस्कार। नमस्कार। ते भाऊजी। नमस्कार। ही माझी दीदी आहे। नमस्कार। तिची बहीण म्हणजे माझीच बहीण। आणि तिची बहीण, दीदीची, तुमची नाही। हा, म्हणजे दीदीची बहीण माझी पण बहीण ना। अरे हा, तुमची पण बहीण। नमस्कार। तर दीदीचा मुलगा तो छोटा। बरं। त्यानंतर ह्या आमच्या म्हात्रे काकू। नमस्कार। ते म्हात्रे काका। नमस्कार। माझा भाऊ। बरं। आणि ही साक्षी बहीण, ती पण सारा बहीण। नमस्कार। नमस्कार। सगळ्यांची ओळख झाली। हो। शाळा कुठली तुमची? माझी मुलुंड विद्या मंदिर। मुलुंड? तुम्ही राहायला पहिल्यापासून? हा, पहिला आम्ही लहानपण, माझं बालपण मुलुंडला गेलं। त्यानंतर मग आम्ही कळवा शिफ्ट झालो। माझं बालपण म्हणजे 3री पर्यंत मी मुलुंडला आम्ही एका शाळेत होतो। एकाच शाळेत? हो। वा वा। आणि म्हणजे प्ले ग्रुप मध्ये वगैरे? शिशु वर्गापासून। शिशु वर्गापासून दोघेही एकाच वर्गात? तेव्हाच एकत्र डबा खाल्ला का? एकत्र शाळेत पण गेलो, एकत्र शाळेतही जायचो। बरं। आणि त्यानंतर आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो। माझं शिक्षण वगैरे सगळं बदलापूरला झालंय आणि मग इंजिनिअरिंग कणकवलीला झालं। पण मग शाळा संपल्यानंतर पुढे काय केलं? शाळा संपल्यानंतर पुढे म्हणजे कॉलेज वगैरे ते स्टार्ट। कुठे कॉलेज? माझं मुलुंड विद्या मंदिरलाच होतं कॉलेज। मुलुंड विद्या मंदिर मधून बाहेर पडल्यावर काय केलं? मुलुंड विद्या मंदिर नंतर मग जॉबलाच। कुठे? मी आता पोस्ट ऑफिसमध्ये आहे। मग भेट कधीची तुमची, कशी काय? म्हणजे बालपणी वर्गात भेटला होता प्ले ग्रुप मध्ये वगैरे, ते सोडून द्या। हा, त्यानंतर आम्ही 12 वर्षानंतर भेटलो। म्हणजे आम्ही 3री पर्यंत एकत्र होतो। त्यानंतर हे बदलापूरला शिफ्ट झाले। अरे अरे। आणि मग त्यानंतर फेसबुक वरती भेट झाली आमची। अच्छा, सोशल साईटवर? हा, म्हणजे एक लहानपणीचा फ्रेंड म्हणून मी त्याला शोधत होते की आहे म्हणून लहानपणीचा फ्रेंड। तुम्ही शोधत होता? हो हो। तुम्ही नव्हता? नाही, मी शोधलं पण नाव खरं कोण कोणाला शोधत होतं? मी तुम्ही शोधत होता? हाच तो जो ज्याने लहानपणी माझा डबा खाल्ला। आणि मग भेटणं वगैरे झालं। पण कसं काय शोधलं मग, मिळाला? हा, एकदा फर्स्ट स्टार्टिंगला निखिल पवार म्हणून मी दुसऱ्यालाच कोणाला तरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। अरे बापरे। मग? आणि मग नंतर तो नाहीये म्हणून मग अनफ्रेंड केला। आणि मग हा भेटला, म्हणजे ह्याचा फोटो, आणि त्या फोटोमध्ये मी बघितलं कारण की मम्मी पप्पांना चेहरा लक्षात होता माझा, मम्मी पप्पांचा।
सो म्हणून मग मी त्यांना बघितल्यानंतर अरे हाच निखिल पवार आहे म्हणून. बरोबर. आणि मग बोलणं सुरू झालं. हो हो. तेव्हा तुम्ही कुठे होता जेव्हा मी पहिल्यांदा? पण पासआउट झालो होतो, तेव्हा पासआउट जॉब नव्हता माझा चालू. मग आम्ही त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा भेटलो कुठे? तलावपालीला ठाण्याला. तलाव पाणी ठाणा. कोण कोण भेटले होते? दोघंच होतो. दोघंच आम्ही म्हणजे जस्ट फ्रेंड म्हणून भेटलो होतो की पहिली भेट म्हणून ती होती की आपण भेटूया. काय रिॲक्शन होती जेव्हा इतक्या वर्षानंतर तुम्ही अचानक तलाव पाळीला भेटला? हो पहिला पाऊस पडत होता. पाऊस म्हणजे पण पडायला पडत लागला होता. तुम्ही भेटणार म्हणून? हो आणि एकच छत्री होती. अरे क्या प्यार हुआ इकरार फक्त हुआ. बॅकग्राऊंड साऊंड नव्हतं ना. मला बोलवायचं, मी गायला आलो असतो. आणि मग काय झालं? काही नाही, जस्ट आम्ही पाऊस पडला, तुम्ही छत्री उघडली. पण एका छत्री ऍडजस्ट होत नाही कम्फर्टेबल ना, नव्हतं. कम्फर्टेबल नव्हतं. बरोबर आहे. 12 वर्षांनी भेटलो. अर्धा भिजला होता हा, मी अर्धी भिजले होते, असं झालं. छत्री लिकेज होती का काय? मग अर्धा कसा काय भिजला? लांबला मूवी होतो ना, छत्रीमध्ये अशी. हा, म्हणजे तुम्ही पण उभे होता? चालत होतो. चालत होता. मग स्वाभाविक आहे. हा. आणि त्याच्यात तुम्ही भिजला. हो हो. बरोबर. आणि मग नंतर प्रेमात नंतर भिजला. हा. कोणाच्या मनात होतं? दोघांच्या मनात दोघांच्याही होतं. मनात नाही, पण होतं. कोणाच्या तरी एकाच्या आधी असेल ना. ते कोणाच्या? हो म्हणजे मी जास्त असं फ्रेंड म्हणूनच त्याच्याशी बोलवते, पण नंतर आम्हालाच नाही कळालं की आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमच्यामध्ये प्रपोज नाही झालेला. करा आई. नको करा, कुठलीही गोष्ट राहायला नको. आता लग्न होणार आहे. मी सिच्युएशन देतो. या तलावपाळीच्या कठड्यावरती तुम्ही बसलेले आहात. समोर तलावपाळी आहे. हे सगळे चणे बिणे विकणारी, टांगे बिंगे फिरवणारी ही सगळी टीम आहे. आजी आपल्या तिकडे नाना नानी पार्कमध्ये बसलेले आहे. आता अशा वेळेला तुम्ही जर प्रपोज करायचं असतं तर कसं केलं असतं? तुला मी आवडते का? मग काय शोला आलोय फिरायला? अरे उत्तर द्या तुमचं पण, मी स्क्रिप्ट लिहू. हो मला तो आवडतो. झालं पुढे एवढं प्रपोज? अजून होकार कुठे आलाय? झालं ना, ते बोलला ना मला की आवडते म्हणून. अरे आवडते म्हणजे असं किती वेळ जणींना बोललाय तो? अमुक गोष्ट आवडते का? तुम्ही काय सांगणार? आवडतो. बघितलं. त्यामुळे अजून होकार नाही आलाय. प्रपोज. मी तुझ्यावरती खूप प्रेम करते. माझं तुझ्यावर खूप प्रेम. कंठ दाटून. चला आता यांनी अशा पद्धतीने प्रपोज केलं. हा, हातात हात. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील? सटाक. अरे डायरेक्ट हातात हात घेत. एक मुलीचा भाऊ म्हणून तसंच वाटणार ना. पण एवढ्या वर्षी ओळख आहे ना. थोडीशी गंमत करतोय, पण फायनली आज प्रपोज झालेला आहे. हो आम्हा सगळ्यांच्या साक्षीने. हं? चला टांगे बिंगे घोडे बिडे बांधा. अशा वेळेला या सगळ्या गोष्टीला 12 वर्षानंतर भेटल्यावर ती भेट सुरू झाली, तुमचा प्रवास सुरू झाला. घरी कसं कळलं? घरी मी आधी आत्तेला सांगितलं होतं माझ्या. मी कारण की तिच्याबरोबर जास्त फ्रँकली आहे, आईला मी थोडी घाबरते. सो म्हणून मग मी पहिल्या स्टार्टिंगला आत्तेला सांगितलं होतं. मग ते आत्ते पहिल्या स्टार्टिंगला भेटली, त्याला भेटली. तलावपालीलाच भेटणं झालं होतं. हो हो. बरं. आता राहता कुठे? मी कळव्यालाच. कळव्याला. हो, तुम्ही? डोंबिवली. डोंबिवली. हां. सो मग तेव्हा ती भेटली आधी आत्या, आणि मग घरी आत्याने येऊन आईला सांगितलं की असं असं आहे. आणि त्याच्यामध्ये माझा भाऊही होता, आणि भावाने आणि आत्याने मिळून दोघांनी ते सांगितलं होतं की प्रेरणाचं असं असं आहे म्हणून. तर तेव्हा आई थोडी रिॲक्ट वेगळी झाली होती. म्हणजे 2 दिवस बोलली नव्हती माझ्याशी. बरोबर आहे. कुठल्या आईला आवडेल हो. मुलगी तलावपाळीवर छत्री घेऊन? हां. मग आणि मग नंतर सुरळीत झालं. आता किती वर्ष झाली? 6 वर्ष 6 रिलेशन वर्ष रिलेशनशिपला झालं. अरे वा वा. पण दोन्ही घरातनं होकार आला. हो हो. मग आता परत कधी गेला होता तलावपाळीवर? नाही, तलावपालीला आता जाणं होत नाही, नाही. ऑफिसमुळे नाही होत. काम झालं, आता कशाला जायचं? झालं, विषय संपला, जागा संपली. माझा टायमिंग असतो व्यवस्थित, पण ह्याचा टायमिंग नसतो. का हो? त्याच्यामुळे का IT वाले ना, लेट होतं नाही यायला. ते काही नाही, IT वाले 5 ला सुटतात. हो ना. नाही माझं तरी उशिरा पण तो म्हणतो की मला वेळ नाहीये, मला उशिरा होतो असं आणि तसं. तेव्हा एकदम टाइम टू टाइम यायचा. म्हणजे मला उशीर व्हायचा, पण हा एकदम टाइम टू टाइम पूर्ण स्टेशनवरती उभा राहायचा. आता वेळच नाही. मला वेळ असतो पण ह्याला नसतो. तुम्हाला कोणासाठी वेळ आहे आता?
आपलं विचारलं ना, तुमच्यासाठी वेळ नाही तर मग वेळ आहे वेळ आहे कोणासाठी? कोणासाठी हो. ऑफिसवाला मला वेळ देऊन देत नाही तिला. ते क्लायंट लोकांसाठी वेळ असतो त्याला. आता लग्न आहे, कधी लग्न? आता एप्रिलला आहे, 26 एप्रिल. 26 एप्रिलला. लग्नासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सर. हसत राहा. जमलं तर परत एकदा तलाव पाळीवर त्याच स्पॉटवरती जा. हां, त्या सगळ्या आठवणी काढा. काळजी करू नका, आम्ही कुणी येणार नाही. हां, तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. सुखी राहा, आनंदी राहा. असं म्हणत आत्ता पहिला खेळ कुठला या दोघांसाठी तो बघणार आहोत. तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी म्हणजे 10 बांगड्या. दोघांनी मिळून 10 बांगड्या त्या अक्षतांमध्ये, त्या तांदळामध्ये उभ्या करायच्या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. शेवटी जितक्या उभ्या असणार तितक्या मोजणार आम्ही. आत्ता शोलेतला कुठला डायलॉग तुम्हाला आठवतोय? नाही, मला कोणताच डायलॉग आठवत नाही. मला आठवतोय. कोणता? इतना सन्नाटा क्यों? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन. अभिनंदन. हा आहेर झी मराठीकडून. तुमच्याशी छान गप्पा मारल्या, पण आता जरा तुमच्या आईला बोलतं करतो. हो. आई, काय मुलीबद्दल काय सांगणार? आहे, बोलते ती छान. तशी खूप हे आहे ती, म्हणजे बोलायला खूप कमी, पण आता बोलली ती, बरं वाटलं मला. आणि आता लग्न होणार आहे मुलीचं. हो. बाबा गेल्यानंतर तिने खूप केलं आमच्यासाठी, कारण की बाबा आमचे लवकर गेले. जावयाकडनं काय अपेक्षा आहेत? कसं आहे जावई? जावई खूप माझं छान आहे, खूप सगळं म्हणजे खूप प्रेमळ आहे, सगळं करणारं, खूप लक्ष आहे त्याचं. ते त्याच्या चेहऱ्यावरच लिहिलंय. तेच जावई किती छान हो. छान आणि गुणी आहे. हो ना? गुण आहेत खरंच. सासूबाई, काय सुनबाई येते गृहलक्ष्मीच्या पावलानं? खूप छान वाटते. हो, पण मुलगा असा अभ्यास करेल असं कधी वाटलं होतं? तो लहानपणापासून म्हणायचा की मी लव्ह मॅरेज करणार, मी लग्न करणार. मोठे माझे 2 मुलं आहेत, ती म्हणायची आम्ही लग्नच करणार नाही, हा म्हणायचा मी लग्न करणार. ते शिशु विहारच्या डब्यात काय होतं बघायला पाहिजे. लहानपणापासून हो सांगायचं. हो. मोठे 2 भाऊ म्हणायचे आम्ही लग्नच करणार नाही, पण हा म्हणायचा मी लग्न करणार. सुनेबद्दल काय? सून खूप छान आहे, प्रेमळ आहे, तिने नाती जपावी ही माझी एक मोठी अपेक्षा आहे. सासरे बुवा, माझं हेच म्हणणं आहे की दोघांनी चांगला संसार करावा, सुखी. आणि मला हे सांगायचं आहे त्यांना की दोघंही सर्व्हिस करणारे आहेत, तर दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं आणि जीवनात पहिले महत्त्वाचं म्हणजे ॲडजस्टमेंट करावी. एक दुसऱ्यांना समजून उमजून एकमेकाचा आदर करणं हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद. आता कोण कोण बोलणार आहे अजून? आजी बोलणार आहे. आजी तुमची खूप मोठी फॅन आहे, प्रत्येक आजी. एपिसोड बघते. अहो मी तर थोडीच नाही, मी बघित राहतो रोज. बरं करता. पण आजी, बरं वाटतंय ना आज आपण भेटलो? मला सुद्धा आनंद झाला, तुमचा आशीर्वाद मिळाला. अजून काय पाहिजे? अजून कोण बोलणार? मागे द्या. प्रेरणाने काही टेन्शन घ्यायचं नाही सासरी येण्याचं, कारण की मम्मी पप्पांनी मला मुलीप्रमाणे सांभाळलं. ती मला छोटी बहीणच आहे असं समजूनच तिने घरात पाऊल टाकावं. काळजी करू नका. हां, माझ्याकडे कधी कधी ज्यावेळी हा येतो मी त्याला तेच सांगायचो की शाळेतली मुलगी कशाला घेऊन आलायस. तुमच्याकडे जेव्हा हे भेटायला यायचे तेव्हा दप्तर वगैरे घेऊन यायचे? नाही नाही, पण ती शाळेतलीच वाटते अजूनही. जिजू म्हणण्यापेक्षा मी त्याला मित्र माझा तो खूप जास्त जवळचा आहे, कारण की एकाच फील्डमध्ये असल्यामुळे आमचं बॉन्डिंग पण मित्रासारखंच आहे. वडील गेल्यानंतर वडिलांची पूर्ण जबाबदारी तिने घेतलेली आहे. म्हणजे अक्षरशः कॉलेजमध्ये असताना ती जॉब करायची. मी कॉलेज सांभाळून, अभ्यास सांभाळून जॉब करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट जी मलाही जमणार नाही कधी, ते तिने केलं. आणि मला एक वडील म्हणून कधी कमतरता भासलेलीच नाही आहे कधीच. क्या बात. म्हणजे माझ्या जेवढ्या इच्छा होत्या त्या तिनेच पूर्ण केलेल्या आहेत. एकीकडे मामांना शाळेतली मुलगी वाटतेस, पण त्याचबरोबर अचानक घरात आलेल्या त्या परिस्थितीवर मात करून संपूर्णपणे घराचं प्रमुख बनून ती मॅच्युरिटी
जी काही दाखवली कुटुंबासाठी, आज भाऊ जेव्हा बोलतोय की वडील गेल्यानंतर वडिलांची मला कधी कमी भासू दिली नाही, या एकामध्ये बरंच काही दडलेलं आहे. अशी ही माऊली तुमच्या कुटुंबाची भविष्यात सावली बनल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे. असेच राहा. तुम्हा दोघांसाठी हा पुढचा खेळ. चित्र काढायचं, घरातल्या सगळ्यांनी ओळखायचं. तुम्ही ओळखलं तर यांना बक्षीस मिळणार. हां, दाखवा. मामा काय त्याचं नाव काय? ड्रॅगन फ्रूट. काय असतो हे प्रकार? फळ आहे, फळ. थायलंडचं फळ आहे. कुठलं? थायलंडचं फळ आहे. का असं नाव दिलंय? आता ते थायलंडवाल्याने दिलं असेल, मला नाही माहिती. तुम्ही चित्र काढा पुढचं न बोलता. दहा बोलू नका. 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. सांगा काय काढलंय? चणे. पण या प्रयत्नासाठी अभिनंदन. तुम्ही उत्तम चित्र काढलं होतं, ओळखलं नाही त्यांनी, त्यामुळे जबाबदार तेच. घ्या दोघे. चांदीचं नाणं तुम्हाला. 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडून. अपेक्षा माझ्या आहेत की त्यांनी आई आणि भावाला सांभाळून घ्यावं माझ्या, म्हणजे लगेच विचारतो थांब. हो नक्की. मान्य? हो. मान्य मान्य. 2 प्लस आपलं जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये पण प्रॉपर, म्हणजे अपेक्षा म्हणजे अशीच की त्याची जी स्वप्न आहेत ती त्यांनी सुद्धा पूर्ण करावीत, म्हणजे काहीही असू दे. माझ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या ह्याच्यात त्याच्या इच्छा हे नको व्हायला, ती माझी दुर्लक्षित अपेक्षा व्हायला आहे. नको. हां. मान्य आहे? मान्य. बर. 3 मला सांभाळावं. माझ्या रागावरती कंट्रोल करावा. त्यांनी स्वतः काय करणार नाही. हा, स्वतः चिडचिडच करणार. जे करायचं ते त्यांनी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. जशी माझी वहिनी बोलली की ॲक्च्युली आम्ही 3 भाऊ, मला बहीण नाही, तर त्यामुळे आईची अशी इच्छा होती की माझ्या सून ज्या असतील, सूनबाई सगळ्या येतील त्या माझ्या मुलीसारख्या असतील. तर ती वहिनीला तशी ट्रीट करते आई माझी, तर हिला पण ती मुलीप्रमाणे ट्रीट करेल. तर हिने पण माझ्या आईशी तसंच रिलेशन ठेवावं, मुलीचं आणि आईचं. मान्य. दुसरी अशी आहे की तिला, म्हणजे आमच्या घरी असं मोकळं वातावरण आहे, म्हणजे तुम्हाला नाही पटलं तुम्ही बोला. तिचा तो स्वभाव नाही. तिला नाही पटलं ना तरी ती होकारत देते आणि आपल्या मनात दाबून ठेवते. ते तिने ते खुलावं. प्रयत्न करेन. 3 तिसरीची मी खवय्ई आहे, तर मला सुट्टीच्या दिवशी संडेला वगैरे चमचमीत खायला. मी काय म्हणतो, नाही, मी ती फ्रीज वरती ती लिस्टच लावून ठेवते ना प्रत्येक रविवारी काय 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 आणि त्यांनी काय झोपेतनं उठायचं आणि वाचायचं आणि झोपायचं. मी करणार ना तयार. अच्छा, तुम्ही करणार? माझ्यासाठी. हा, क्या बात आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? आईची आणि भावाची, दोघांची. माझ्याकडून काही चुकून झालं असेल, काही बोलणं झालं असेल, बोलून गेले असेल मी, तर त्यांची मी क्षमा मागेन. कारण की त्यांनी मला एवढं सांभाळलंय दोघांनी सुद्धा, की माझे राग वगैरे सगळं चिडचिड वगैरे जेवढी पण आहे तेवढे दोघांनी सांभाळलंय. आणि थँक्यूही त्यांना, दोघांना. आणि माझ्या आत्तेला सुद्धा, कारण की माझी आत्तेसुद्धा खूप लहानपणापासून माझ्या बरोबर आहे, प्रेमाने वागते आणि मुलीसारखं तिने हे केलं आहे. त्याच्यामुळे तिलाही काही मी चुकून बोलले असेल किंवा काय, तर तिलाही सॉरी. तुम्ही? माझं आई वडील आणि माझे घरचे, माझे मित्र, ज्यांना मी कधी दुखावलं असेल माझ्या बोलण्याने वगैरे, तर त्यांनी मला माफ करावं आणि सगळ्यांनी माझ्या लग्नाला नक्की यावं. आमच्या लग्नाला. दोघांनाही शुभेच्छा. आता क्षण आला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून हा आहेर तुमच्यासाठी. अभिनंदन. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा, आणि ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.